ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर लोकमान्य टिळक टर्मिनसवर परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी पालिकेतर्फे कोरोना चाचणी करण्यात येते आहे। त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी। मी सध्या आहे लोकमान्य टिळक टर्मिनसवर, ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो काही वेळापूर्वीच नेत्रावती एक्सप्रेस दाखल झालेली आहे। नेत्रावती एक्सप्रेस ही साधारणतः केरळमधून मुंबईमध्ये दाखल होते, मात्र गोव्यामध्ये ती 3 स्थानकांवर थांबते। त्यामुळे शेकडो प्रवासी हे गोव्यावरून या मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि या सर्वच प्रवाशांची आता या ठिकाणी चाचणी केली जात आहे। पालिका एल विभागातर्फे आपण पाहू शकतो या ठिकाणी ही चाचणी सुरू आहे। प्रत्येक प्रवाशाची या ठिकाणी माहिती गोळा केली जात आहे, त्याचबरोबर त्यांची पहिली स्क्रीनिंग केली जात आहे। या ठिकाणी त्यांची ऑक्सिमीटर्सनी चेकिंग केली जात आहे आणि त्यांचं टेम्परेचर चेक केलं जात आहे। त्यानंतर त्यांची अँटीजेन टेस्ट देखील या ठिकाणी केली जात आहे। आपण पाहू शकतो अशा प्रकारे ही अँटीजेन टेस्ट केल्यानंतर त्यांची जर ते पॉझिटिव्ह आले तर त्यांची PCR टेस्ट केली जाईल आणि यामध्ये जर ते पॉझिटिव्ह आढळले तर त्यांना नजीकचा जे BKCचं कोविड सेंटर आहे त्या ठिकाणी दाखल केले जाणार आहे। एकूणच महाराष्ट्रातला कोरोनाचा आकडा कमी करण्यासाठी शासनाने हे उपाय केलेले आहेत आणि या 4 राज्यातून मुख्यतः दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा या राज्यातून येणाऱ्या प्रत्येक या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांना या टेस्टला सामोरे जावं लागणार आहे। कॅमेरामन मोहन प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई।